नमस्कार मित्रांनो, विनोदोगातीलही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये मात्र मित्रांनो असं होणार आहे की स्वानंदी आणि समर यांच्यामध्ये जो काही आबोला आता दडलेला आहे आणि त्या आबोल्याने मात्र आता समर फारच वैतागलेला आहे, कारण त्याला स्वानंदीशिवाय होत नसतं. स्वानंदीने आता आबोला धरलेला आहे, ती काही समरशी बोलायला तयार नसते. म्हणून आता समर पूर्ण आलेला असतो आणि त्याला काय करावं तेच काही कळत नसतं. म्हणून तो आता स्वानंदीचा आबोला घालण्यासाठी काय काय अगदी शक्कल लढवतो आणि आता मात्र समरने केलेले जे काही प्रयत्न आहेत तर ते सगळे प्रयत्न फेल जातात, कारण मलिका आणि अंशुमन स्वानंदीपर्यंत कोणताही सरप्राईज पोचून देत नाही. परंतु आता तरीसुद्धा समर आणि स्वानंदी एकत्र कसे त्यांच्यासमोर दिसतात आणि आता ह्या दोघांचा रंगलेला रोमांस बघून मात्र स्वानंदी, अंशुमन आणि मलिका यांच्या पायाखालची जमीन कशी सरकते, कारण इतके प्रयत्न करून सुद्धा शेवटी ते दोघं कसे एकत्र येणार आहे. समर मात्र आता स्वानंदीला अगदी बोलतं करण्यासाठी कोणता नवीन एक शक्कल लढवणार आहे आणि ही शक्कल लढवता लढवता मात्र दोघं एका बेडरूममध्ये एकाच अगदी शालमध्ये कसे एकत्र येतात आणि दोघांचा रोमांस कसा रंगतोय हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. मित्रांनो हे बघा, आजच्या या भागामध्ये मात्र स्वानंदीने आता समरबरोबर आबोला पकडलेला आहे आणि स्वानंदी मात्र आता काही समरशी बोलायला तयारच नसते. समर पूर्णपणे वैतागून गेलेला असतो की काय करावं आणि काय नाही. आता तो ऑफिसमध्ये गेलेला असतो. ऑफिसमध्ये गेल्यानंतर तोच विचार करत असतो की काय करावं. ह्या स्वानंदीने तर आबोला पकडलेला आहे आणि आता तो आनंदला विचारतो की आनंद, अरे काय करावं, मी खरंच वैतागलो, स्वानंदी मॅडम माझ्याशी बोलत नाही. आणि तर आनंद विचारतो की अरे पण काय झालं, मग तू एक काम कर, तू मात्र आता तिच्या आवडीचं जे जे काही आहे ना ते तिला सरप्राईज घरी पाठवून दे, म्हणजे तिचा आबोला दूर होईल. तिला जर तिच्या आवडीचं सरप्राईज वगैरे भेटलं आणि तू तिची किती काळजी घेतो, तिच्या आवडीचं प्रत्येक काय हवं काय नको हे तिला जर तू सरप्राईज केलं तर मात्र ती खरंच खूप म्हणजे खुश होईल. आणि तू असं काहीतरी कर की तिच्या आवडीची साडी वगैरे तिच्यासाठी जे काही लागत आहे ते सगळं तू ऑर्डर कर, तेव्हा तिच्या आवडती फुलं वगैरे. तेव्हा समर म्हणतो की असं केल्याने मात्र तिचा रुसवा जाईल का, म्हणजे ती माझ्याशी बोलेल का. एकतर बघ ना, अरे खूप वैतागलो तिच्या त्या आबोलेला, काय करावं तेच काही कळत नाही, कारण ती माझ्याशी बोलायलाच तयार नाही. आता रूममध्ये राहतो आणि जर आम्ही एकमेकांशी बोललो नाही तर कसं होईल सांग बरं. तेव्हा आता समरच्याही लक्षात येत नसतं. समरला मात्र आता स्वानंदीला फक्त स्वानंदी म्हणायचं असतं आणि स्वानंदी जर म्हटलं तर आता स्वानंदी खुश होणार असते. परंतु आता आनंदने सांगितल्याप्रमाणे आता तो स्वानंदीसाठी सर्व काही करण्याचा ठरवतो. आणि आता इकडे सुष्मिताने जेव्हा सांगितलेलं असतं की मलिकाला आता मात्र म्हणजे ताई आणि जिजू यांचं नातं तुटणार आहे, ते दोघांनी आता एकमेकांशी बोलण्याचंच न ठरवलेलं आहे. आता हे जे काही मलिकाला समजतं, मलिका म्हणते की किती काही झालं तरी शेवटी आता ह्या दोघांचं नातं एकत्र यायलाच नको आणि एकत्र यायला नको म्हटल्यानंतर मात्र आता यांना काहीतरी वेगळं करावं लागेल आणि नक्की हे दोघं एकमेकांशी बोलत नाही, या संधीचा फायदा घेऊन आपण त्या दोघांना वेगळं करायचं आहे. म्हणून मात्र आता लगेच ती एक काम करते. आता जे काही आता समर काहीतरी प्रयत्न नक्कीच करेल आणि समरला म्हणजे काहीतरी आता स्वानंदीशी बोलल्याशिवाय होणार नाही. तो काही ना काही स्वानंदीला खुश करण्यासाठी प्रयत्न करतच राहील. म्हणून मलिका आणि अंशुमन यांचा आता नवीन प्लॅन सुरू होतो की ह्या दोघांना वेगळंच करायचं. किती काही झालं तरी शेवटी ह्या दोघांना वेगळं करूनच सोडायचं आणि काही झालं तरी हे दोघं जर वेगळे झाले तरच मात्र आता आपल्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. आणि अधिराला आणि रोहनला सुद्धा आपल्याला सहजपणे वेगळं करता येईल, यासाठी आता आपल्यालाच हे सर्व करायचं आहे. म्हणून मात्र आता समरने अशी शक्कल लढवलेली असते की स्वानंदीचे आवडतं जे काही फुलं वगैरे आहे, फुलांचे बुके आणि स्वानंदीसाठी एक छान असं सरप्राईज. आणि आता मात्र तो स्वानंदीला एक मस्त स्कूटीसुद्धा गिफ्ट करणार आहे, कारण स्वानंदी मॅडमला स्कूटी फारच आवडते. म्हणून तो आता स्कूटीसुद्धा गिफ्ट देण्याचं ठरवतो. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की ठीक आहे, आता मात्र राजवाड्यांचा आबोला किती दिवस टिकतो बघूयात आणि ते जोपर्यंत आपल्याला स्वानंदी म्हणत नाही तोपर्यंत आपण त्यांच्याशी बोलायचं नाही. स्वानंदी आता पूर्णपणे आता समरला जे काही वस्तू हव्या असतात त्या समोर फक्त ठेवून देत असते आणि समोरबरोबर बोलायला ती तयारच नसते.
आणि आता जेव्हा आता स्वानंदी घरी आलेली असते आणि समर जे काही ते पाठवून दिलेलं आहे जे सरप्राईज वगैरे आहे तर ते घरी आल्यानंतर स्वानंदी रूममध्ये असते. आता मलिका आणि अंशुमन यांना माहिती झालेलं असतं की स्वानंदीसाठी बाहेर सरप्राईज आलेलं आहे आणि मात्र ते सरप्राईज आता ते स्वतःच्या ताब्यात घेतात आणि आम्ही स्वानंदीला देऊ असं म्हणतात. तेव्हा मात्र आता स्वानंदी आतमध्ये रूममध्ये असते. परंतु आता मलिका आणि अंशुमन आता जे काही सरप्राईज समरने पाठवलेलं आहे तर ते सरप्राईज मात्र आता लपून ठेवतात आणि स्वानंदीपर्यंत काही वस्तू पोहोचूनच देत नाही. आता समर अगदी खुश होऊन घरी आलेला असतो. आता समर म्हणतो की नक्कीच स्वानंदी माझ्यावर खूपच खुश झालेली असेल आणि ती मला नक्कीच आय लव्ह यू म्हणेल आणि माझ्या गळ्यात म्हणजे घट्ट मिठी मारा मारेल असं त्याला वाटत असतं. परंतु स्वानंदी जेव्हा आता म्हणजे रूममध्ये आहेत, समर आता ऑफिसमधून आलेला असतो. ऑफिसमधून आल्यानंतर स्वानंदी अगदी त्याच्याकडे बघत सुद्धा नाही. त्याला काय हवं काय नको सगळं काही तेथे ठेवते. त्याची कॉफी वगैरे सगळं तेथे ठेवलेलं असतं पण ती काही बोलायला तयार नसते. तेव्हा समर म्हणतो की अरे देवा, इतकं सगळं करून सुद्धा काही आबोला गेलेलं नाही वाटत. म्हणून तो मुद्दा म्हणत असतो की चार्जर कुठे ठेवला, माझा लॅपटॉपचा चार्जर सापडत नाही. तेव्हा स्वानंदी आता लगेच त्याच्याजवळ चार्जर देते, सगळं आणून ठेवत असते. पण आतापर्यंत समर आता तिला ज्या सरप्राईज आपण पाठवलं ते आवडलं की नाही, ते सरप्राईज भारी होतं की नाही हे सगळं काही स्वानंदी मॅडम सांगतील म्हणून मात्र आता तो बघत असतो आणि बघून मात्र आता स्वानंदी काही अजूनपर्यंत काहीच म्हणजे म्हणत नाही. आणि तेवढ्यात मात्र आता समरला असं वाटतं की स्वानंदी मॅडम का म्हटलं नसेल आणि ते सरप्राईज त्यांना आवडलं की नाही आवडलं हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं नाही. म्हणून आता काय करावं म्हणून आता तो एक नाटक करतो. स्वानंदी मॅडमचं आपल्यावर खूप प्रेम आहे आणि आता ते प्रेम मात्र आता आपण कसं स्वानंदीची जिरवायची, स्वानंदी धावतच आपल्याकडे आली पाहिजे आणि आपल्यासाठी स्वानंदीचा जीव अगदी कासावीस झाला पाहिजे असं काहीतरी आता करायचं आहे म्हणून तो ठरवतो. त्यानंतर मात्र आता असं त्याने ठरवलेलं आहे आणि जेव्हा मात्र तो घरी येतो तेव्हा आता त्याला खूप ताप भरलेला आहे आणि तापाने मात्र तो अगदी लाल फणफण तापलेला आहे असं दाखवतो. तेव्हा स्वानंदी मॅडम मात्र आता तरीसुद्धा काही बोलत नसते. पण समर आता इतका थकलेला आहे, त्याला खूप म्हणजे त्रास होतोय. तो असं नाटक करत असतो की त्याला खूप ताप आलेला आहे, खूप टेम्परेचर त्याचं वाढलेलं आहे आणि म्हणून मात्र आता तो अंगावर घेऊन झोपण्याचा प्रयत्न करतो. तर आता स्वानंदीला असं वाटतं की नक्की काय झालं राजवाड्यांना. राजवाडे आज काही बोलले सुद्धा नाही आणि त्यांनी जेवणसुद्धा केलेलं नाही. मग राजवाड्यांना काय झालं असेल. तेव्हा ती आता उठवते की समर, अहो समर सर काय झालं. तेव्हा समर काही बोलत नसतो. समर आता खूप कणण्याचा प्रयत्न करत असतो की खूप जोरजोराने तो कणत आहे. तेव्हा स्वानंदीला आता आणखीन धक्का बसतो. तिला समरची फार काळजी वाटते. ती विचारते की काय झालं नक्की, राजवाडे सांगा ना काय झालं. आणि तेवढ्यात मात्र आता ती म्हणजे समरने जे अंगावर शाल वगैरे घेतलेली आहे तर ती शाल बाजूला करते आणि शाल बाजूला करून मात्र आता ती समरला म्हणते की राजवाडे काय झालं, तुम्हाला का बोलत नाही. तेव्हा समर म्हणतो की माझं अंग तापेने फणफण तापत आहे, मला आता खूपच जोराची ताप आलेली आहे आणि थंडीसुद्धा खूप वाजत आहे, काय करावं तेच काही कळत नाही, अंग एकदम जड पडलेलं आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते की मी एक काम करते, मी तुमच्या डोक्यावर ठेवण्यासाठी मिठाच्या पट्ट्या घेऊन येते आणि मिठाच्या पट्ट्या तुमच्या डोक्यावर ठेवल्यानंतर तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा समर काहीच बोलत नाही. स्वानंदी घाईने किचनमध्ये येते आणि म्हणजे मिठाचं पाणी वगैरे घेऊन आता कापड वगैरे घेते आणि घाईने ती मात्र आता परत समरच्या जवळ येते. आता मलिका आणि अंशुमन बघत असतात की नक्की यांचं काय सुरू आहे, यांचं नक्की आता हे सर्व नक्की काय सुरू आहे. आणि आता मात्र दोघेही डोकावून पाहायला येतात. तर समर आणि स्वानंदी, आता स्वानंदी त्याच्या उशाला बसलेली आहे आणि समरच्या डोक्यावरती आता ह्या पट्ट्या ठेवत आहे समरला बरं वाटावं. तेव्हा समर आता स्वानंदीला मात्र त्या शालमध्ये ओढून घेतो. आता समर स्वानंदीला जेव्हा शालमध्ये ओढतो आणि तिला मिठीत घेतो तेव्हा स्वानंदी म्हणते की राजवाडे, अहो तुम्हाला ताप भरलेला आहे ना, मग तुम्ही असं काय करतात. समर म्हणतो की माझा ताप आता पळून गेला, मला तापच नाही राहिला, मी आजारी म्हणजे पडलो परंतु मला आता म्हणजे काही वाटतच नाही, माझं अंगसुद्धा दुखायचं बरं झालं कारण तुम्ही माझ्याशी बोललात आणि माझ्या इतकी काळजी तुम्ही प्रेमाने घेतात आणि तेच बघून मला आता इतकं म्हणजे प्रेम माझं गैरवरून आलेलं आहे. म्हणून तो डायरेक्ट स्वानंदीला आता आपल्या शालमध्ये ओढतो. तेव्हा स्वानंदी खूप लाजत असते. स्वानंदी म्हणते की काय राजवाडे, तुम्ही काय करतात हे सर्व. मलिका आणि अंशुमन हे सगळं काही बघतात आणि डोक्याला हातच लावतात, त्यांना पायाखालची जमीन सरकते. आपण करायला गेलो एक आणि शेवटी हे दोघं तर एकत्रच आले.
समर विचारतो की स्वानंदी मॅडम, मी दिलेलं सरप्राईज तुम्हाला आवडलं का? तेव्हा स्वानंदी म्हणते की तुम्ही आणि मला कोणतं सरप्राईज दिलेलं आहे? माझ्यापर्यंत कोणतंही सरप्राईज आलेलं नाही. तेव्हा आता लगेच समर असं म्हटल्यानंतर स्वानंदी म्हणते की स्वानंदी म्हणते की खरंच नाही आलं. समर म्हणतो की खरंच बोलतात तुम्ही? तर स्वानंदी म्हणते की हो, मी खरंच बोलत आहे. आता मात्र हे सगळं काही झाल्यानंतर मात्र आता समर आणि स्वानंदी यांचा मस्त रोमांस रंगलेला असतो आणि दोघंही आता केव्हा एक झालेले आहेत तेच त्यांना काही कळत नाही. शेवटी मलिका आणि अंशुमन यांचे प्लॅन फ्लॉप होतात आणि शेवटी समर आणि स्वानंदी एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्यातील अबोला सुद्धा दूर झालेला आहे. तर मित्रांनो, आता मलिकाचा इतका जळफळाट होत असतो, तिला असं वाटतं की आता आपण इतके प्लॅन करून सुद्धा फ्लॉप होतात आणि आता आपलं काही खरं नाही. ही स्वानंदी खूप चलाक आहे आणि स्वानंदी मात्र आता समरच्या इतक्या जवळ आलेली आहे. तेव्हा स्वानंदी खूप लाजत असते आणि समर तिचं खूप कौतुक करत असतो आणि दोघंही आता इतके खुश आहेत आणि दोघांनाही इतकं छान वाटत असतं. म्हणून आता त्यांचा अगदी बाहेर जाण्याचा प्लॅन असतो. लवकरच आता दोघंही हनीमूनसाठी बाहेर जाण्याचं प्लॅनिंग करतात. तेव्हा मित्रांनो, आता समर आणि स्वानंदी हनीमूनला जाणार आहे, परंतु यामध्ये अंशुमन आणि मलिका काही खोडा घालण्याचा प्रयत्न करतात का, हे बघणं आता खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला मात्र विसरू नका. तेव्हा मित्रांनो, आता जोपर्यंत मलिका आणि अंशुमन हे दोघंही आता यांचे प्लॅन फ्लॉप करून समर आणि स्वानंदी कसे हनीमूनसाठी जातात आणि लवकरच त्यांचा हनीमून कसा सक्सेस होतो हे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, तोपर्यंत धन्यवाद.